स्वामी समर्थ महाराजांची कृपा झाली आणि नोकरी लागली. ही कथा खूप प्रसिद्ध आहे. एका गरीब कुटुंबातील तरुणाला नोकरीची गरज होती. त्याने स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना केली आणि नोकरी मिळवून देण्याची विनंती केली. स्वामी समर्थांनी त्याला एका विशिष्ट ठिकाणी जाऊन भिक्षा मागण्यास सांगितले. त्याने तसे केले आणि त्याला एका घरातून भिक्षा मिळाली. त्या भिक्षेत एक चिल्लर रक्कम होती. स्वामी समर्थांनी त्याला ती रक्कम विशिष्ट मंदिरात जाऊन दान करण्यास सांगितली. त्या तरुणाने तसे केले आणि मंदिरात जाऊन ती रक्कम दान केली. त्यानंतर लवकरच त्याला एका प्रतिष्ठित कंपनीत नोकरी मिळाली. त्या तरुणाने स्वामी समर्थ महाराजांचे आभार मानले आणि त्यांना विचारले, स्वामी, तुम्ही मला भिक्षा मागण्यास का सांगितले होते? स्वामी समर्थ महाराज म्हणाले, त्या भिक्षेत तुझ्या नशिबाची संपत्ती होती, जी तू मंदिरात दान केलीस. आता ती संपत्ती तुझ्या नशिबात नोकरीच्या रूपात आली आहे. त्या तरुणाला स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेची आणि शक्तीची जाणीव झाली आणि त्याने त्यांचे आभार मानले. ही कथा स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेची